आपण नेहमी वरण भात तर खातोच, पण असा कढी भात खाऊन पहा. खूप म्हणजे खूप भन्नाट लागतो. आणि ही कढी ताकाची नाही आहे, तर आमसूलची आहे. खूप म्हणजे खूप भन्नाट लागते. आणि ही नुसती भातासोबतच नाही, तर पोळीसोबत देखील तुम्ही ही कढी भाजी म्हणून खाऊ शकता. खूप म्हणजे खूप मस्त लागते. तसेच वरणपोळीसोबत, वरणबट्टीसोबत तुम्ही ही गरमागरम कढी पिऊ शकता, तोंडी लावू शकता. खूप म्हणजे खूप मस्त लागते. थंडीच्या दिवसात तर एक नंबर. आपण विकतचे पाकिट आणून त्याचं सूप बनवून पितो, त्यापेक्षा ही अशी घरीच कढी बनवून सूप म्हणून प्या. खूप म्हणजे खूप मस्त लागते. तर लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. तर आमसूलची कढी किंवा कोकम सार बनवण्यासाठी मी कोकम आणि गूळ 10 ते 15 मिनिट पाण्यात अगोदर भिजत ठेवलेला होता. हे छान भिजलेले देखील आहे, तुम्ही पाहू शकाल. हे असे 6 ते 7 कोकम घेतलेले आहेत मी, आणि त्याच्या दुप्पट गूळ घेतलेला आहे. या चमच्याने 1 चमचा कोकम आणि 2 चमचे गूळ घेतलेला आहे. तसेच 2 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे. थोडीशी कोथिंबीर अशी कट करून घेतलेली आहे. 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या अशा बारीक कट करून घेतलेल्या आहे. कढी किंवा मग सार पिताने लसण जर असा फोडणीचा लसण जर दाताखाली आला तर खूप मस्त लागतो, त्यामुळे मी लसण असा कट करून घेतलाय. 7 ते 8 हिरव्या मिरच्या देखील अशा कट करून घेतलेल्या आहे, तुम्ही पाहू शकाल. या चमच्याने 1/4 चमचा जिरे घेतलेले आहे, 1/4 चमचाच हळद घेतलेली आहे आणि 1/4 चमचाच मोहरी घेतलेली आहे. तसेच 15 ते 20 कढीपत्त्याची पानं घेतलेली आहे. तुम्हाला जर आता मिरची आणि लसूण असा कट करून घ्यायचा नसेल तर तुम्ही मिरची, लसूण आणि जिऱ्याची पेस्ट बनवून देखील घेऊ शकता. यात आता आपल्याला अजून तेल लागणार आहे. तर सर्वात अगोदर आपण जे बेसन पीठ घेतलेलं आहे त्याची पेस्ट बनवून घेऊयात. तर थोडंसं पाणी घालते मी आणि याची अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. यात गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्यायची. अशी आपल्याला याची पेस्ट बनवून घ्यायची आहे, एकदम स्मूथ पेस्ट. लगेच आता आपण कढी बनवून घेऊया. कढी बनवण्यासाठी आपल्याला असं पातेलं किंवा मग कढई घ्यायची आहे आणि ते छान गरम झालं की आपल्याला तेल घालायचं आहे. पळीने 1 पळी तेल घालते मी, आणि त्यात जर चमच्याने म्हणाल तर 2 ते 2.5 चमचे तेल घालायचं आहे. तेल आपलं छान गरम झालं की आपल्याला यात मोहरी घालायची आहे. मोहरी छान तडतडून द्यायची आहे. मोहरी अशी छान तडतडून वरती आली की आपल्याला जिरे घालायचे आहे. लगेचच लसूण घालायचं आहे. मिरची देखील घालायची आहे, म्हणजे लसूण आणि मिरची दोन्ही छान तळले जातील. लसणाला असं छान गोल्डन कलर आला की आपल्याला कढीपत्त्याची पानं घालायची आहे. आता लगेच आपल्याला हळद घालायची आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. आणि हे सर्व व्यवस्थित छान तळलं गेलं की आपल्याला लगेच पाणी घालायचं आहे. आता 1 तांब्या पाणी घातलेलं आहे मी. आपण जे बेसन घोळून घेतलेलं आहे किंवा जे पेस्ट बनवून घेतलेलं आहे ती पेस्ट देखील यात घालायची आहे. तसेच आपण जे कोकम आणि गूळ असा भिजू घातलेला होता ते देखील यात मिश्रण घालायचं आहे. व्यवस्थित हे असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे आता जरी पातळ वाटत असेल तर नंतर बेसन थोडंसं शिजलं की घट्ट होतं. यात आता आपल्याला मीठ घालायचं आहे चवीनुसार. अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे मी. आणि आता आपल्याला याला छान उकळी आणून घ्यायची आहे. याला छान उकळी यायला सुरुवात झाली, तुम्ही पाहू शकाल. आणि मगाशीपेक्षा हे घट्ट दिसायला सुरुवात झाली. याला छान उकळी आली की आपल्याला गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि 2-3 मिनिट आपल्याला हे छान शिजवून घ्यायचं आहे. कढी आपल्याला अशी 3-4 मिनिट छान उकळवून घ्यायची आहे. मगाशीपेक्षा तुम्ही पाहू शकाल हे छान घट्ट झालेले आहे आणि थंड झाल्यावर अजून थोडीशी घट्ट होते.
तुम्हाला यापेक्षा जर कढी अजून थोडीशी घट्ट हवी असेल तर तुम्ही थोडंसं बेसन पीठ यात घालू शकता. तर आता लगेच गॅस बंद करते मी. कढी आपली रेडी आहे. थोडीशी कोथिंबीर यावरती अशी पसरवून घेते आणि गरमागरम कढी आपली खाण्यासाठी तयार आहे. खूप मस्त लागते ही गरमागरम कढी. थंडीच्या दिवसात तर खूपच भन्नाट आणि बनवायला तर किती सोपे आहे, तुम्ही पाहिलेच आहे. त्यामुळे नक्की बनवा. आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा. बाय बाय.